जवाहरलाल नेहरू हे उद्घाटक होते आणि काकासाहेब गाडगे हे स्वागताचे अध्यक्ष होते. तरकथेचे लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ते अधिवेशन झालेले होते. यावेळेचं अधिवेशन सुप्रसिद्ध साहित्यकार डॉक्टर तारा भवाळकर या अध्यक्ष आहेत. या आजपर्यंत ज्या महिला अध्यक्ष झाल्या त्याच्या या 6व्या महिला आहेत की जे अध्यक्षपद भूषवत आहेत. याचं जे संयोजन केलेलं आहे ते तालकतोरामध्ये केलेले आहे आणि तालकतोरामध्ये त्याचं नामकरण केले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी या नावानं त्या कॅम्पसचं नामकरण केले जाईल. या अधिवेशनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केलं आहे आणि महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना निमंत्रित करणार आहोत. देवेंद्रांना केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याचं जे मुख्य सभागृह आहे त्याचं नामकरण केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह म्हणून. मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्याच्यामध्ये 2 नावं आहेत. एक लोकमान्य टिळकांच्या नावानं द्वार आहे आणि दुसरं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने आहे. आमची अपेक्षा अशी आहे की या साहित्य संमेलनाला दिल्ली आणि मिलन महाराष्ट्र इथं साधारणतः 5,000 साहित्यप्रेमी हे उपस्थित राहतील आणि आमच्याकडे जी माहिती आहे याच्याशिवाय 2500 प्रतिनिधी महाराष्ट्रात नाही. आणि इथं जी व्यवस्था केलेली आहे ती 1500 लोकांची निवासाची व्यवस्था ही ठिकठिकाणी इथं केलेली आहे. 21 फेब्रुवारीला सकाळी 9:30 वाजता ग्रंथ दिंडी निघेल. त्याचा कार्यक्रम तो 21 तारखेला आहे. बाकी हे डिस्क्रिप्शन केलं का? हे एक रफ हे केलेलं आहे. अजून काही कार्यक्रम त्याच्यात वाढतील, काही वक्ते वाढतील आणि त्याचं साधारण 15 दिवसात हे केलं जाईल. मुख्य उद्घाटक म्हणून साहेबांनी यांनाही निमंत्रण दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांशी पण बोलणं झालंय आणि हे एक चांगलं संमेलन व्हावं, कारण संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर तर पहिलं आहे. साहेबांचा संबंध साहित्याशी पहिल्या दिवसापासून आहे. म्हणजे अगदी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते कराडच्या, त्याच्याही आधीपासून म्हणजे वि. स. खांडेकरांपासून पुलंपर्यंत